नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन वर्षाचं 54 वर्षांनी आलेलं दुर्मिळ संयोग असलेलं सूर्यग्रहण 2024 बद्दल आढावा घेणार आहोत। हे सूर्यग्रहण चैत्र अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी म्हणजे आज होणार आहे। हे सूर्यग्रहण 9:12 सुरू होणार आहे तर समाप्त होणार आहे 2:22 तर त्याचा मध्य आहे 11:47 त्याचा मध्य होईल। या सूर्यग्रहणाची वेळ आहे 5 तास 10 मिनिटे। हे सूर्यग्रहण 5 तास 10 मिनिटे चालणार आहे। ग्रहणांबद्दल अनेक धार्मिक भावना जोडलेल्या असतात, परंतु ग्रहण हे एक खगोलीय घटना आहे। ग्रहणाबद्दल माहिती पाहण्याआधी आपण सौरमंडलमधील ग्रह व तारे पाहणार आहोत। त्यामधील सूर्य हा एक तारा आहे, त्याभोवती जे ग्रह फिरतात त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। पहिला आहे सगळ्यात जवळचा बुध, दुसरा आहे शुक्र ज्यावर आपण राहतो ती पृथ्वी, आणि 4 नंबर आहे मंगळ, आणि सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरु, पुढील आहे शनी, त्यापुढील आहे युरेनस, आणि सगळ्यात शेवटचा नेपच्यून। हे सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरत असतात। त्यांचे ठराविक कक्षेत ते सूर्याभोवती फिरत असतात। समोरील दृश्यावरून तुमच्या लक्षात येतच असेल की सूर्याभोवती सर्व ग्रह ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात। तर मग आपण ग्रहणांबद्दल माहिती पाहणार आहोत। ग्रहणांचे 2 प्रकार आहेत, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण। आज काय आहे? सूर्यग्रहण। सूर्यग्रहण 2024 वर्षातील सगळ्यात पहिले ग्रहण। सुरुवातीला आपण चंद्रग्रहणाबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये सूर्य व चंद्र या दरम्यान पृथ्वी येते। आकृतीवरून तुम्हाला लक्षात येत असेल, पृथ्वीची सावली चंद्राला अपृष्ट करते त्यावेळेस चंद्रग्रहण होते। चंद्रग्रहणाचे 2 प्रकार असतात, खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण। अशा 2 प्रकारे चंद्रग्रहण होते। ग्रहणाचा दुसरा प्रकार आहे सूर्यग्रहण, जे की आज आहे। सूर्यग्रहण कधी होते? ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान चंद्र येतो, म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका सरळ रेषेत येतात त्यावेळेस सूर्यग्रहण होते। चंद्र सूर्याला दृश्यापासून रोखतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते। हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, तर ते मग कुठून दिसणार? ते दिसणार आहे कॅनडा, उत्तर अमेरिका, मेक्सिकोमध्ये दिसणार आहे। त्याचबरोबर कोस्टारिका, क्युबा, डोमिनिका, फ्रेंच पॉलिनेशिया, जमैका या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे। ते भारतातून दिसणार नाही।